आयुष्यात कितीही संकट आली, आयुष्य कितीही आव्हानात्मक असलं तरी जिद्द, चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर माणूस आभाळाला गवसणी घालू शकतो हे दाखवून दिलंय माला शंकरबाबा पापळकर हिनं। जन्मतः अंधत्व आणि माथी बेवारस हा शिक्का घेऊन आलेली माला नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक पदावर रुजू झाली। अर्थात तिचा हा प्रवास सोपा नव्हता। पद्मश्री शंकरबाबा पापळकरांसारखा दीपस्तंभ तिच्या मागे उभा राहिला आणि स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर मालानं तिचं भविष्य घडवलं। कसा होता तिचा हा प्रवास पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। चालतानाही दुसऱ्यांचा आधार घ्यावा लागणारी ही माला। जन्मतःच नशिबाने तिची साथ सोडली आणि नंतर जन्मदात्यांनीही तिला नाकारलं। पण याच मालाने आयुष्यातल्या या प्रतिकूलतेवर मात करत जिद्दीनं स्वतःचं भवितव्य तर घडवलंच, पण आज अनेकांसाठी प्रेरणास्त्रोतही बनली। जन्मतःच आयुष्यात अंधार घेऊन जन्मलेल्या मालाच्या नशिबात एकच प्रकाशवाट होती, ती म्हणजे पद्मश्री शंकरबाबा पापळकर। एक बेवारस दृष्टीहीन मुलगी सरकारी अधिकारी होऊ शकते ही कालपर्यंत स्वप्नवत वाटणारी गोष्ट आज सत्यात उतरली आहे। ती माला शंकरबाबा पापळकर यांच्या रूपाने। जळगाव रेल्वे स्थानकावर जन्ममृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या एका तान्ह्या मुलीला वज्जरच्या दिव्यांग बेवारस बालगृहात आणलं। पद्मश्री शंकरबाबा पापळकरांनी तिची जबाबदारी घेतली। वडिलांच्या मायेने तिला पंखाखाली घेतलं, ओळख दिली आणि तिच्या पंखामध्ये एवढं बळ दिलं की तिच्या भरारी पुढे आभाळही ठेंगणं वाटू लागलं। माला जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक पदावर रुजू झाली आहे। शंकरबाबा पापळकरांनी मला लहानपणापासून इथे आणलं आणि आणल्यावर अन्नविद्यालय भिवापूरकर अन्नविद्यालय इथे शिक्षणासाठी टाकलं आणि तिथे मी ब्रेल लिपीमध्ये अभ्यास करत होती। आणि बाबा मला नेहमी वारंवार सांगत होते की चांगला अभ्यास कर मोठी होशील आणि स्वतःच्या पायावर उभी हो, असे मार्गदर्शन करत होते। जिल्हाधिकारी मध्ये रुजू होणारा याचं श्रेय माझे बाबा डॉक्टर पद्मश्री शंकरबाबा पापळकर आणि अमोल पाटील सर युनिक अकॅडमीचे माझे मार्गदर्शक। मालाचे अथक परिश्रम, जिद्द आणि त्याला शंकरबाबांच्या रूपाने मिळालेलं माणुसकीचं कोंदण यामुळे हा दिवस उजाडलाय। आपल्या मुलीचं हे दैदिप्यमान यश पाहून पद्मश्री शंकरबाबाही भारावून गेलेत। तिच्या यशाचा आनंद आज शंकरबाबांच्या डोळ्यातून ओसंडून वाहत होता। तिला अभ्यासाची खूप आवड होती आणि एकाग्रता होती तिची, आणि ही एकाग्रता असल्या कारणाने मी तिच्या पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण केली आणि आज ती स्वतःच्या पायावर आहे। मी तर देवाला हेच म्हणेल, आज मला उचलूनही घेतलं तर परवाने मी काही करून दाखवले। अनुकरण ही इतिहासकालीन घटना आहे आणि या घटनेला महाराष्ट्र शासनानेच नाही भारत सरकारने या घटनेला महत्त्व द्यायला पाहिजे। आयुष्य प्रत्येकाला एक संधी देतं। मालाने दिव्यांगत्वाच्या मर्यादा झुगारून त्या संधीचं सोनं केलं। मालाने 2019 मध्ये सुरू केलेल्या स्पर्धा परीक्षांच्या प्रवासाला 2023 मध्ये यश मिळालं आणि 2025 मध्ये ही संघर्षाची, जिद्दीची आणि माणुसकीची कहाणी सुफल संपूर्ण झाली। संपूर्ण थोडं वातावरण तसं भारावूनच गेलेलं होतं की प्रथमतःच अशी नियुक्ती होते एक दिव्यांग किंवा जी काही अनाथ बालिका आहे ते
कुणाचाही आधार नसताना स्वतः पाया उभं करते आणि एखादं शास्त्र तिला कुठं बाबांच्या माध्यमातून तिला मिळतं आणि ते संपूर्ण यश ती साध्य करते आणि इथपर्यंत येते. तर थोडंसं ते अभिमानास्पद गोष्ट आहेच आणि तिलाही कौतुक करावं लागेल आणि बाबांचे विशेष आभार मानावे लागतील की त्यांनी अशा एखाद्या अनाथ मुलीला किंवा दिव्यांगासाठी जे काही कार्यक्रम करतायत किंवा त्यांनी जे काही आश्रम उघडून जे प्रयत्न करतायत ते त्यांच्या कार्याला खरंच सॅल्यूट आहे. एक बेवारस अंध मुलगी MPSCची परीक्षा उत्तीर्ण होण्याचा इतिहास मालाने घडवलाय आणि त्यामुळेच जन्मजात नशिबात अंधार घेऊन आलेली माला आज अनेकांसाठी प्रकाशवाट झालीय. प्रणय निर्माणसह प्रज्ञा पोळे, ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.